बहिर्जी नाईकांची कोंढाण्यावर हेरगिरी। शेकोटीत पेटणाऱ्या लाकडांचा आगीत मीठ फुटावे त्याप्रमाणे चर चर आवाज होत होता। त्या आवाजासोबतच ठिणग्या धुरासकट हवेत काही अंतर वर उडत होत्या आणि अचानक अंधारात विलुप्त होत होत्या। पावसाळा संपून 2 महिने उलटले होते, त्यामुळे वातावरणाला गारव्याची चाहूल लागली होती। त्यातल्या त्यात सह्याद्रीच्या या माळरानावर तर वारा आणखीनच गारटला होता। कोंढाण्यापासून अगदी 10 मैल अंतरावर असलेल्या माळरानावर या धनगरांनी आपले बिऱ्हाड उतरवले होते। गेल्या 15 दिवसापासून ते इथेच थांबून होते। दिवसभर रानात मेंढ्या चारणे आणि रात्रीच्या वेळी आपल्या तात्पुरत्या निवासासाठी बनवलेल्या झोपडीत विश्राम करणे ही त्यांची दिनचर्या होती। दर 15 दिवसांनी ते आपले स्थान बदलत असत, पण गेल्या 4-5 महिन्यापासून ते कोंढाण्यापासून 10 मैल अंतर राखत गोल गोल प्रदक्षिणाच घालत होते। अर्थात ते कोंढाण्याला वेढा देऊन असलेला मोगल सरदार जसवंत सिंहावर पाळत ठेवून होते। ते धनगर बहिर्जी पथकाचे बाज होते। अण्णा, आज जसवंत सिंहानं किल्ल्यावर तोफ डागली, पण तरी सुद्धा त्याला आपल्या मावळ्यांनी किल्ल्यातून काहीच प्रत्युत्तर दिले नाही, रायाजीने महादू अण्णाला सांगितले। रायाजी आणि त्याचा एक साथीदार वासू शेकोटी भोवती उकिडवे बसले होते आणि महादू अण्णा छोट्या बाजेवर बसून शेकोटीचा शेक घेत होते। तिघांनी बंडी धोतर पेरले होते आणि डोक्यावर गुलाबी रंगाच्या कापडाचे जाडजोड फेटे बांधले होते। बंडीवरून त्यांनी थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून कांबळ ओढून घेतले होते। महादू अण्णांनी दोन्ही हातांनी तोंडासमोर पकडून ठेवलेली चिलीम बाजूला केली आणि धूर हवेत सोडत म्हणाले, बहुतेक ही राजांची रणनीती असावी। मगर नीती, शांत पडून राहायचं, अगदी निश्चित। सावध योग्य टप्प्यात आलं की मग त्याला जबड्यात घट्ट पकडायचं। आपला घसा खाकरून ते पुन्हा बोलू लागले, बादशहाचा मामा पळून गेला, पण हा जसवंत सिंह काही माग हटायला तयार नाही। पण हरकत नाही, त्याला जितके तोप गोळे डागायचे तितके डागू द्या। कोंढाणा मजबूत किल्ला आहे, आणखी 2 वर्षे जरी किल्ला लढवत राहायची वेळ आली तरी तो किल्ला लढवता येईल। किल्ल्यात धान्याचा साठा सुद्धा मुबलक आहे। कदाचित म्हणूनच राजाने शांत राहण्याचा पवित्रा घेतला असावा, वासूने अंदाज बांधला। बरोबर, महादू अण्णाने वासूच्या अंदाजावर होकाराती मान हलवून सहमती दर्शवली। पण अण्णा, आपण नुसतं त्या जसवंत सिंहाच्या हालचालीवर लक्षच ठेवून राहायचं का? त्यानं कोंढाणा सोडायला हवा, असं काहीतरी करायला नको का? रायाजी म्हणाला। महादू अण्णांनी चिलमेचा झुरका उडत रायाजीकडे पाहिले। रायाजी पुन्हा बोलू लागला, मला तर वाटतं त्याच्या तळात घुसून त्याचा दारुगाळा पेटवून द्यावा। नाही, असं म्हणून अण्णा लगेच पुढे म्हणाले, मागच्या वेळी शाहिस्ते खानाचा दारुगोळा पेटवला होता तेव्हा आपल्या एका बाजाला आपण गमावलं होतं। आता पुन्हा असा आत्मघातकी हल्ला करायचा नाही। बाजाच्या प्राणांची किंमत इतकी स्वस्त नाही रायाजी। शाहिस्ते खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा त्याने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता। तेव्हा रायाजीने शाहिस्ते खानाच्या लष्करात घुसून दारुगोळा पेटवला होता, पण त्यावेळी बहिर्जी पथकाच्या एका बाजाला आपले प्राण गमवावे लागले होते। अण्णांना मात्र रायाजीचे हे पाऊल रुचले नव्हते। त्यानंतर बरेच दिवस ते रायाजीवर नाराज राहिले होते। मग काय करायचं आपण? रायाजीने विचारले। नाईकांच्या आणि राजांच्या हुकुमाचा इंतजार। जसवंत सिंहासाठी राजांनी काहीतरी रणनीती ठरवली असावी। आपण आक्रमक झाल्यानं राजांची योजना फसू शकते, त्यामुळं आपल्याला असं काही पाऊल उचलायचं नाही। अण्णा विचार करत उद्गारले, योग्य बोलताना राजांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी सुरू असावं, त्याशिवाय राजे इतके स्वस्त बसणार नाहीत। वासूने देखील अण्णांच्या वाक्याला सहमती दर्शवली। होय, पण आपण तोपर्यंत काय करायचं? अण्णाने झोपडीच्या बाजूला जाळीदार कुंपणाच्या आत रवत करत बसलेल्या मेंढ्यावर नजर टाकली आणि म्हणाले, तोवर मेंढ्या सांभाळा। रायाजीने निराशेने मान हलवली। तितक्यात त्यांना लांबून बैलगाड्यांच्या चाकाचा कुरकुर आवाज ऐकू आला। सोबत बैलांच्या घंट्याचा देखील आवाज कानावर पडत होता। रायाजीने झपकन डोळे बंद केले आणि शांतपणे
तो आवाज ऐकू लागला. मग डोळे उघडून म्हणाला, 3 बैलजोड्या आहेत, म्हणजे 3 बैलगाड्या. रायाजीला लांबवरचा बारीकसा ध्वनी देखील अचूकपणे ऐकण्यात महारत मिळाली होती. तो घोड्यांच्या टापांच्या आवाजावरून किती घोडे आहेत आणि बैलांच्या घंटा आणि खुरांच्या आवाजावरून बैलगाड्यांची संख्या अचूक सांगू शकत असे. त्याने बैलगाड्यांची संख्या सांगितल्यावर अण्णांनी आणि वासूने समोरच्या डोंगरावर नजर टाकली. त्यांच्यापासून अर्धा मैल लांब असलेल्या त्या डोंगरावरच्या रस्त्यावरून 3 मशाली चालताना त्यांना दिसल्या होत्या. अगदी बरोबर, 3 बैलगाड्यांच्या पुढच्या बाजूला एक मशाल बांधली आहे, अण्णाने सांगितले. बैलगाड्यांच्या मागे 7 घोडे आहेत. रायाजीने डोंगराकडे न बघताच सांगितले. त्याने पुन्हा अचूकपणे घोड्यांच्या टापांचा ध्वनी ऐकला होता. बरोबर, वासू म्हणाला. मग रायाजी वळला आणि त्याने त्या बैलगाड्यावर नजर टाकली. आज पुन्हा एकत्र गाव लुटलं त्या जसवंत सिंहाच्या सैनिकांनी. रायाजी संतापाने दात ओठ खात पुटपुटला. स्वराज्याच्या रयतेला त्यांनी आधीच लुटलंय, आता उरलं सुरलं धान्य सुद्धा लुटून नेतायत. वासू देखील रागाने फणफणत होता. रायाजी टक लावून त्या बैलगाड्याकडे पाहत होता. पण वासूचे वाक्य ऐकून त्याने चमकून महादू अण्णाकडे पाहिले आणि म्हणाला, अण्णा, जसवंत सिंहाचे सैनिक स्वराज्यातील गावातून फक्त धान्य लुटून नेत आहेत. याचा अर्थ त्यांचा धान्य साठा संपत आलाय. महादू अण्णा आणि वासू रायाजीचे बोलणे नीटपणे ऐकत होते. तो डोळे बारीक करून शांत स्वरात म्हणाला, आपण जर जसवंत सिंहाच्या सैनिकांना लुटलं तर? रायाजीच्या वाक्यावर वासूने आनंदाने डोळे मोठे केले आणि म्हणाला, वाह, छान. वासूचा पाठिंबा लाभल्यावर रायाजीने अण्णाकडे पाहिले आणि एक भुवई उंचावून म्हणाला, अण्णा, माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला? काही पण करून लुटीचं धान्य जसवंत सिंहापर्यंत पोहोचायला नको. खायला अन्न नसलं तर उपासमारीनंच त्याचा सैन्य कमकुवत होईल आणि किल्ल्यातून होणाऱ्या हल्ल्याला ते प्रतिकार करू शकणार नाहीत. रायाजीने अण्णाकडे डोळे बारीक करून बघितले. त्याला अपेक्षा होती की अण्णा आता परवानगी देतीलच. त्याला खात्री होती की ते या योजनेला प्रत्यक्षात उतरवण्यास नकार देणार नाहीत. पण तरी सुद्धा आपल्या स्वरात वासूचा स्वर मिसळावा या हेतूने त्याने एक वार वासूकडे पाहिले आणि विचारले, तुला माझं म्हणणं पटतंय ना वासू? होय, तुझी कल्पना अजिबात वाईट नाही आणि हे कार्य आपल्या अखत्यारीतलं सुद्धा आहे. नजरेआड राहून मावळ्यांना सहकार्य करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. वासू देखील उत्साहात होता. हो, रायाजीने होकारार्थी मान हलवत अण्णांकडे पाहिले आणि म्हणाला, बोला ना, निघायचं का? रायाजी पटकन उठला देखील. कांबळ सावरून नीटपणे लपटत तो अण्णांना म्हणाला, आम्ही दोघं जातो आणि कापून काढतो शत्रूच्या सैनिकांना. मोजून 10-12 असतील. थांब, बस खाली. महादू अण्णा शांतपणे म्हणाले. निराशेने चीक असा आवाज काढत तो म्हणाला, हे बघा, हे असं असतं तुमचं. म्हणून पुणे नव्या रक्ताच्या बाजाला तुमच्या सोबत मोहिमेवर यायला आवडत नाही. रायाजी नाराजीने बडबडत होता. अण्णाने शांतपणे चिलीम झटकून तिच्यातला कोळसा जमिनीवर फेकत रायाजीकडे गंभीरतेने बघत म्हणाले, सळसळत्या रक्तासोबत अनुभवाची जोड हवी. म्हणूनच नाईक मला तुमच्यासोबत मोहिमेवर पाठवत असतात. आपण नकळतपणे अण्णांचा अपमान केल्याचे लक्षात येताच रायाजीचा स्वर बदलला. अण्णा, माफ करा मला, पण काही निर्णय योग्य वेळेतच घ्यायला हवेत असं मला वाटतं. पटतंय मला तुझं म्हणणं रायाजी. तुझी कल्पना देखील उत्तम आहे. अण्णांच्या वाक्यावर रायाजीच्या चेहऱ्यावर लगेच स्मित पसरले. अण्णा पुढे बोलू लागले, पण थोडं नीट नियोजन करून कोणतंही कार्य करायला हवं. जसवंत सिंहाला आपल्यावर संशय येऊन आपली मूळ मोहीम फसू नये, ही सुद्धा आपल्याला खबरदारी बाळगायची आहे. त्यामुळं नायकांना आपल्या योजनेची पूर्ण कल्पना देऊन आणखी बाजांना कोंढाण्याच्या जंगलात पाळत ठेवण्यास सांगू. ते जसवंत सिंहाच्या सैनिकांना दोरडेखोर बनून लुटतील, जेणेकरून जसवंत सिंहाचा संशय राजावर जाणार नाही. आणि आपल्या अशा नियोजनाचा परिणाम असा होईल की जसवंत सिंहाला एकाच वेळी 2 ठिकाणी लढावं लागेल. किल्ल्याच्या आतल्या मराठा सैन्याशी आणि जंगलातल्या दरोडेखोरांशी. महादू अण्णांनी त्यांचे नियोजन स्पष्ट केले. रायाजी आणि वासूला देखील
अण्णांचे नियोजन पटले. ठीक आहे, तुमचा विचार योग्यच आहे. अरे वा, तुला माझं मत पटलं म्हणजे? महादो अण्णांनी हसतच पुढे विचारले. मग आता खरं सांग, माझ्यासोबत मोहिमेवर यायला कुण्या नव्या रक्ताच्या बाजाला नक्की आवडत नाही का? रायाजी देखील अण्णांच्या प्रश्नावर हसला आणि पुन्हा शेकोटी भोवती उकिडवा बसून अण्णाकडे सरकत झोपडीकडे नजर टाकत हळूच पुटपुटला. हाच प्रश्न कावेरीला विचारा. मग नक्कीच तू म्हणलास तेच उत्तर ऐकायला मिळेल. अण्णा मिश्किलपणे हसत उत्तरले. अण्णांच्या उत्तरावर वासू आणि रायाजी दोघेही हसले. तितक्यात त्यांना आणखी घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. मग मात्र ते तिघेही जरा सावध झाले, कारण घोड्यांच्या टापांचा आवाज आणखी स्पष्ट होऊ लागला होता. रायाजीने डोळे बंद करून क्षणभरातच उघडले आणि बोटानेच 2 असा इशारा करत 2 घोड्यांची संख्या सांगितली. त्यांना आता घोड्यांच्या टापांबरोबरच घोड्यांच्या तोंडात असलेल्या लगामाचा आणि घोडेस्वारांच्या कमरेवरच्या म्यानांना लावलेल्या साखळीचा आवाज देखील ऐकू येऊ लागला होता. अगदी क्षणभराने झुडपाआडून ते 2 घोडेस्वार त्यांच्याकडेच येताना दिसू लागले होते. रात्रीच्या अंधारात त्यांच्या घोड्याच्या माथ्यावर खोचलेल्या मशालींचा उजेड चमकत होता. रात्रीच्या वेळी प्रवास करताना घोडेस्वार घोड्याच्या माथ्यावर चामड्याच्या पट्ट्यात मशाली उभ्या खोचत असत आणि मशालीच्या खाली धातूची गोलाकार तबकडी असे. त्यामुळे मशालीचे तेल घोड्याच्या अंगावर टपकत नसे. काही घोडेस्वार मशालीऐवजी कंदिलांचा देखील वापर करत असत. ते दोन्ही घोडेस्वार त्यांच्या जवळच येऊन थांबले. त्यांना थांबलेले बघून हे तिघेही उठून उभे राहिले. जी, अण्णांनी कुजबुजत्या स्वरात विचारले. त्या दोन्ही घोडेस्वारांनी अंगावर मोगली सैन्य पोशाख घातला होता. त्यावरून ते मोगली सैनिकच असल्याची खात्री या तिघांना झाली होती. जाळीच्या कुंपणात कोंडलेल्या मेंढ्यावर त्या सैनिकांनी नजर फिरवली. त्यांच्या त्या कृतीवरून बहिर्जी पथकाच्या हेरांना त्यांचा हेतू समजण्यास फार वेळ लागला नाही. जी, अण्णांनी पुन्हा नम्रतेने विचारले. तुमच्या मेंढ्या हव्या आहेत? एक सैनिक म्हणाला. आम्हाला त्या विकायच्या नाहीत. स्वतःपेक्षा जास्त जीव आहे आमच्या मेंढ्यावर, वासू म्हणाला. त्याच्या वाक्यावर ते दोघे सैनिक एकमेकांकडे बघून खदाखदा हसले. मग त्यांनी पटकन घोड्यावरून खाली उडी मारली आणि या तिघांच्या समोर येऊन उभे राहिले. त्यातला एक सैनिक माधव अण्णांच्या बाजूला सरकला. आपल्या कमरेवरील म्यानबंद तलवारीच्या मुठीवर हात ठेवत म्हणाला. ए म्हाताऱ्या, आम्ही मोगल सैनिक आहोत. आम्ही तुमच्यावर अजिबात दया दाखवणार नाही. त्यामुळं तुला सल्ला देतोय, तुझ्या पोरांच्या चितेला अग्निडाग द्यायची वेळ तुझ्यावर येऊ नये. असं जर तुला वाटत असेल तर जरा समजाव तुझ्या मुलांना आणि पटकन 4-5 मेंढ्या आम्हाला द्यायला सांग. चला, मुकाट्यानं मेंढ्या द्या. एकही मेंढी मिळणार नाही. रायाजी संतापाने कडाडला. तसा त्याच्या नाकावर त्या सैनिकाने संपूर्ण ताकदीने एक ठोसा मारला. रायाजी वेदनेने किंचाळला. नाकाला हात लावत तो खाली वाकला. त्याच्या नाकपुडीतून रक्त वाहू लागले होते. ते रक्त त्याच्या हातावरून ओघळून जमिनीवर टपकत होते. त्या सैनिकाने जसा रायाजीवर हल्ला केला तसा वासू देखील पुढे झाला. पण वासूलाही त्याने जोरदार ठोसा मारला. महादो अण्णा काही बोलायला जाणार तितक्यात दुसऱ्या सैनिकाने अण्णांच्या कलशीलात जोरदार चपराक लगावली. अण्णावर त्या सैनिकाने हात उगारल्याचे बघून रायाजी आणि वासू त्याच्या अंगावर धावून जाऊ लागले. तोच अण्णाने रायाजीचा हात पकडून त्याला अडवले. रायाजी, आपल्याला आक्रमक पवित्रा घ्यायचा नाहीये. जरा डोकं शांत ठेव. अण्णा हळूच कुजबुजत रायाजीला म्हणाले. अण्णांनी रायाजीला अडवले होते, पण वासू त्यांच्यापासून लांब होता. ते त्याला अडवू शकले नाही. तो तीव्रतेने त्या दोन्ही सैनिकावर तुटून पडला. मात्र त्या दोघांनी त्याला पकडून ठेवले होते. एकाने तर त्याच्या गळ्याभोवती दोन्ही हातांनी घट्टपणे जकडले होते. वासूला पकडलेले बघून रायाजी फणकारत पुढे सरसावला, पण पुन्हा अण्णांनी त्याला अडवले. रायाजी, थांब, आपण बोलू त्या सैनिकांशी. अण्णा, आता मला अडवू नका. ऐक माझं, आपलं पाऊल चुकायला नको. राजांचा निरोप मिळेपर्यंत आपल्याला धनगर बनून टेहाळणी करायचे. जर त्या सैनिकावर हल्ला केला तर आपल्याला इथं थांबता येणार नाही. अण्णांनी हळूच रायाजीला समजावण्याचा प्रयत्न केला. अहो पण रायाजी,
काय बोलणारच इतक्यात अण्णा त्याचे ऐकून न घेताच त्या सैनिकांना आवाज देऊन म्हणाले, सरकार सोडा माझ्या लेकाला, घेऊन जा मेंढ्या. अण्णाने माघार घेतल्याचे बघून ते सैनिक गर्वाने हसले. हेच शहाणपण आधी सुचलं असतं तर तुझ्या पोराने मार खाल्ला नसता, एक सैनिक हसत म्हणाला. त्यांनी वासूच्या गळ्यावरची पकड ढिली केली. तसा वासू आक्रमक झाला आणि त्याने त्या सैनिकावर हल्ला केला. त्या सैनिकाने देखील त्याला आणखी ठोसे लगावले. अण्णांनी मात्र स्वतःच्या डोक्याला हात मारला आणि निराशेने ते वासूला म्हणाले, वासू ऐकणार नाहीस का माझं? वासूला मात्र त्यांचे बोलणे ऐकू येत नव्हते. रायाजीने आपल्या डोक्यावरील फेटा सोडला. फेट्याच्या कापडाला आपल्या नाकपुड्यातून वाहणारे रक्त पुसत तो म्हणाला, आता खूप झाला अण्णा, माझी आज्ञा आहे तुला रायाजी, डोकं शांत ठेव, मी बोलतो त्या सैनिकांशी. असे म्हणत अण्णा त्या सैनिकांकडे गेले आणि म्हणाले, सरकार सोडा माझ्या पोराला, मी समजावतो त्याला. आता तर मुळे सोडणार नाही तुझ्या पोराला, जीवच घेऊ त्याचा. असे म्हणत त्या सैनिकाने वासूचा गळा दाबला. दात ओठ खाऊन ते पुन्हा ताकदीनिशी त्याचा गळा आवळू लागले. अण्णा त्यांच्याशी बोलू पाहत होते, पण एकाने अण्णांना ढकलून दिले. अण्णा जमिनीवर पडणारच होते. तेवढ्यात रायाजीने त्यांना सावरले. वासू त्या सैनिकांना प्रतिकार करत होता, पण त्याची ताकद आता कमी पडू लागली होती. तितक्यात एक खंजीर वाऱ्यावर स्वार होऊन आला आणि एका सैनिकाच्या पाठीत घुसला. तो वेदनेने किंचाळत वळला. झोपडीच्या भिंतीवर अडकवलेल्या मशालीच्या उजेडात त्याला एक समोर स्त्री उभी राहिलेली दिसली. तिने तो खंजीर फेकला होता. तिने आपला जबडा घट्ट दाबला होता. साडीचा पदर कमरेत खोचला होता. तो सैनिक डोळे मोठे करून पाहत खाली कोसळला. तिच्या खंजीराने त्याच्या पाठीत घुसून त्याचे डावे फुफ्फुस निकामी केले होते. त्यामुळे तो लगेच गतप्राण झाला. अरे देवा, म्हणत अण्णाने कपाळाला हात मारला. सगळं नियोजन बिघडवलं ह्या पोरीनं. कावेरी आहे ती, तुमच्या आज्ञेला ती जुमानणार नाही. रायाजी हसत म्हणाला. आपला साथीदार जमिनीवर कोसळल्याचे बघून दुसरा सैनिक गुरकावत कावेरीच्या दिशेने झेपावला. कावेरीने देखील छातीतून हुंकार भरत त्या सैनिकाच्या अंगावर झेप घेतली. हवेतच तिने आपल्या उजव्या पायाला गुडघ्यातून वाकवले. तिचा गुडघा त्या धावत येणाऱ्या सैनिकाच्या पोटाला लागला. तो कणतच खाली कोसळला. कावेरीने दात ओठ खात त्याच्या केसांना पकडले. ते पकडून ठेवत तिने आपला गुडघा वाकवत त्याच्या छातीवर टेकवला. त्याच्या छातीवर आपल्या पायाने आणखी वजन देत तिने आपल्या केसात हात घातला आणि आंबाड्यात अडकवलेले छोटेसे धारदार शस्त्र चप्पल त्याने काढत त्या सैनिकाच्या गळ्यात खुपसले. छोट्याशा सळईसारखे असलेले ते शस्त्र त्या सैनिकाच्या गळ्यातून आर पार झाले होते. तो कणत होता. त्याचे डोळे मोठे झाले होते. तो आपल्या शरीरातून प्राण निघण्याची वाट पाहत होता. आणखी क्षणभरच त्याला वाट पाहावी लागणार होती. कावेरीने त्या सैनिकाच्या गळ्यात खुपसलेले ते शस्त्र गोलाकार फिरवत बाहेर काढले. तिचे हात रक्ताने माखले होते. एव्हाना रायजी, वासू आणि महाद्वांना तिच्या जवळ आले होते. तिने वळून अण्णांकडे पाहिले. अण्णा तिच्याकडेच पाहत होते. नेहमीसारखे आजही तिने त्यांच्या धोरणाविरुद्ध कार्य केले होते. एक भुवई उडवून तिने अण्णांना विचारले, काय झालं मामांजी? असं बघता कशाला? मारायचं नव्हतं का त्यांना? अण्णाने फक्त नकारार्थी मान हलवली. मग हे आधीच सांगायचं ना. तू काही बोलण्याची संधी तरी दिलीस का? अण्णा नाराजीच्या स्वरात पुटपुटले. ते सैनिक वासूचा जीव घेत होते म्हणून मी. कावेरीचे वाक्य कापत अण्णा मध्येच म्हणाले, पण पोरे, मी बोलतच होतो त्यांच्याशी. सोडलं असतं त्यांनी वासूला. ठीक आहे, माफ करा मला मामांजी. पुढचं संभाषण न वाढवता तिने माफी मागून लगेच विषय संपवण्याचा प्रयत्न केला. हे बघ, 100 वेळा सांगून झाले, माझ्या पोराचं आणि तुझं लग्न आता मोडलंय. उगा सासऱ्याचं नातं नको लावूस. एवढे मोठ्याने बोलून मग हळूच म्हणाले, नात्याची आठवण करून दिल्यावर तुझ्यावर चिडता देखील येत नाही मला. त्यांच्या या वाक्यावर वासू आणि रायाजी खळखळून हसले. कावेरीच्या ओठावर मात्र हसू नव्हतं. ती बऱ्याच दिवसापासून हसली नव्हती. कावेरीचा स्वभाव काहीसा निराळाच होता. ती ना कुणाशी फार मोकळेपणाने बोलत असे, ना कुणात मिसळत असे. मोहिमेवर असलेल्या साथीदाराशी सुद्धा ती मोजकाच संपर्क ठेवत असे. ती आपल्या मर्जीने मोहीम फत्ते करण्यात विश्वास ठेवत असे. सारंगाच्या मृत्यूनंतर तिच्यात हा बदल घडून आला होता. हसत बसू नका, चला पटापट घेऊन जा ह्या मुडद्यांना आणि पुरून या.
हसणाऱ्या रायाजी आणि वासूवर अण्णा गरजले. आणि घोड्यांचं काय करायचं वासूने विचारले. घोड्यांना बघून तर मोगल सैनिकांना आपल्यावर संशय येईल ना. घोड्यांना शिरवळला घेऊन जा, पदकाच्या दौलतीत जमा करा, अण्णांनी सांगितले. तितक्यात पुन्हा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. सैनिक आलेत, लपवा ह्या मुर्द्यांना, अण्णा म्हणाले. वासूने आणि रायाजीने पटकन त्या सैनिकांच्या पार्थिवांना उचलून झोपडी मागे नेले. कावेरी तिथेच उभी होती. अण्णांनी तिच्याकडे पाहून म्हणाले, ह्या घोड्यांना घेऊन जा लवकर. कावेरी निश्वास सोडत म्हणाली, त्याची काहीच गरज नाही. का? कारण हा आवाज कुण्या मोगल सैनिकाच्या घोड्याच्या टापांचा नाही, तर आपल्या बाजाच्या घोड्यांच्या टापांचा आहे. अण्णाने चक्रावून तिच्याकडे पाहिले. तो घोडेस्वार अजून नजरेसही पडला नसताना तिने अगदी ठामपणे सांगितले होते. तू इतक्या आत्मविश्वासानं कसं काय सांगू शकतेस? अण्णाने विचारले. आपल्याला सूचित करण्यासाठी त्या बाजाचा घोडा 2 वेळा खिंकायला तुम्ही इतके गोंधळून गेला होता की तुमचं त्याकडे लक्षच गेलं नाही. बरोबर. भुवय उंचावत अण्णांनी मनोमन तरी आपली चूक मान्य केली होती. एव्हाना तो घोडेस्वार त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. वासू आणि रायाजीही त्या सैनिकाच्या पार्थिवांना लपवून आले होते. त्या बाजाला बघून अण्णा पुढे झाले. तो बहिर्जी पथकाचा संदेशवाहक बाज राधोजी होता. तो घोड्यावरून खाली उतरला. राजांचा काही हुकूम? अण्णाने त्याला लगेच विचारले. नाही. नायकांचा? काय? रायाजीला नायकाने शिरवळला बोलावलं आहे. रायाजीनं अण्णांकडे रोखून पाहिले आणि म्हणाला, तुम्ही काही तक्रार तर केली नाही ना माझी? मी का तक्रार करू? अण्णा गोंधळून म्हणाले. तक्रार तर नाही, पण नायक तुला कोणत्या तरी मोहिमेवर धाडणार आहेत. राधोजी म्हणाला. राधोजीच्या खुलाशाने रायाजीला आनंद झाला. काय? अरे वा. मग हळूच वासूला म्हणाला, चला, माझी सुटका झाली इथून. अण्णांना देखील त्याचे बोलणे ऐकू गेले होते. मोहीम पूर्ण झाल्यावर पुन्हा माझ्यासोबतच काम करायला यायचं आहे, तेव्हाच तेव्हा बघू. हसून बोलत रायाजी त्या बाजाकडे वळला आणि त्याला म्हणाला, चला आपण सोबतच जाऊ. असं हे मला हे घोडे घेऊन यायचंच होतं. आधी त्यांना पुरून या. झोपडीकडे डोळे फिरवत अण्णांनी रायाजी आणि वासूला आठवण करून दिली. अण्णांच्या वाक्यावर राधोजीने झपकन त्यांच्याकडे पाहिले. म्हणजे तुम्ही त्या मोगल सैनिकांना संपवलं? राधोजीने विचारले. त्या घोड्यावरून ते मोगली घोडे असल्याचे त्याला कळलेच होते, पण ते घोडे लुटूनही आणलेले असू शकतात असा त्याचा कयास होता. पण अण्णांच्या वाक्याने खुलासा झाला होता. अण्णांनी कावेरीकडे पाहिले. हो, नायकांनी नरभक्षक वाघीण पाठवले आमच्यासोबत. शिकार दिसताच त्याच्यावर झेप घेते आणि फाडून संपवते. अण्णांनी स्मित करत कावेरीची प्रशंसा केली. आज पहिल्यांदा अण्णांनी कावेरीच्या समक्ष तिची प्रशंसा केली होती, पण त्या प्रशंसेचा कावेरीवर काहीच परिणाम झाला नाही. ती राधोजीकडे वळली आणि त्याला विचारले, राधोजी, माझ्यासाठी काही निरोप आहे का? म्हणजे फक्त रायाजी एकटा जाणार आहे का मोहिमेवर? माहित नाही, पण नायकाने फक्त रायाजीलाच बोलावलं आहे. नायकांना माझाही निरोप द्या. एखादी चांगली मोहीम सोपवा म्हणावं. मेंढ्या चारण्याचा आणि भाकरी भाजण्याचा कंटाळा आलाय मला. इथं 2-4 मुंडकी उडवण्याची संधी लवकर मिळत नाही. देतो नायकांना निरोप. राधोजी, जरा इकडे ये, मदत कर. झोपडी मागून रायाजीने राधोजीला हाक मारली. कावेरी राधोजीशी बोलत असताना ते दोघे झोपडीच्या मागे गेले. ते त्या पार्थिवांना आता त्यांच्या तळापासून लांब नेऊन पुरणार होते.